मानसशास्त्र म्हणजे काय? आज हे उत्तर कदाचित आपल्याला सोपं वाटेल, पण या एका प्रश्नाभोवती अनेक शतकांचा वैचारिक संघर्ष दडलेला आहे. चला तर मग मानसशास्त्राने स्वतःची ओळख कशी शोधली याचा हा अविश्वसनीय प्रवास सुरू करूया. मानसशास्त्र या शब्दाची व्याख्या खरं तर कायम बदलत राहिली आहे. आत्म्याच्या अभ्यासापासून ते थेट वर्तनाच्या विज्ञानापर्यंत हा प्रवास एखाद्या ओळख संकटासारखाच आहे, जिथे या विषयाने स्वतःला पुन्हा पुन्हा नव्याने शोधलं आहे. R.S. वुडवर्थ यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे ना, ते या संपूर्ण बदलाचं सार अगदी अचूकपणे मांडतं. खरं तर हे वाक्यच आपल्या आजच्या विवेचनाचा एक प्रकारे रोडमॅप आहे. आपण याच वाक्याच्या आधारे मानसशास्त्राच्या इतिहासातील 3 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. तर आपली गोष्ट सुरू होते प्राचीन ग्रीसमध्ये. इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या काळी मानसशास्त्र हे आजच्यासारखं काही स्वतंत्र विज्ञान नव्हतं. ते तत्त्वज्ञानाचाच एक महत्त्वाचा भाग होतं आणि त्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी होती आत्म्याची संकल्पना. सायकॉलॉजी हा शब्द मुळातच सगळं काही सांगून जातो. ग्रीक भाषेत सायकी म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे अभ्यास. त्या काळात असं मानलं जायचं की मानवी विचार, भावना, चेतना या सगळ्यांचा उगम आत्मा आहे. त्यामुळे साहजिकच मानसशास्त्राची सगळ्यात पहिली व्याख्या ठरली आत्म्याचा अभ्यास. या विचारांचा पाया घातला होता ॲरिस्टॉटल आणि प्लेटोसारख्या महान विचारवंतांनी. ॲरिस्टॉटल, ज्यांना मानसशास्त्राचे जनक मानलं जातं, त्यांनी त्यांच्या डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यालाच जीवनाचा आधार मानलं होतं. तर दुसरीकडे प्लेटो यांनी प्रत्येक व्यक्तीचा आत्मा वेगळा कसा असतो म्हणजेच व्यक्तिभिन्नतेवर सखोल विचार मांडले. पण या व्याख्येसमोर एक खूप मोठं आव्हान होतं. आत्मा ही एक अमूर्त संकल्पना आहे, बरोबर? त्याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही किंवा कुठल्याही वैज्ञानिक उपकरणाने मोजू शकत नाही. आणि जसजशी विज्ञानाची प्रगती झाली तसतसं प्रत्येक गोष्टीसाठी ठोस पुरावा मागितला जाऊ लागला आणि इथेच आत्म्याच्या विज्ञानाची मर्यादा स्पष्ट झाली. त्यामुळे मानसशास्त्राला एक नवी दिशा शोधावीच लागली. तर आत्म्याच्या त्या अमूर्त संकल्पनेतून बाहेर पडून मानसशास्त्र आता मनाच्या अभ्यासाकडे वळत होतं. हा तो काळ होता जेव्हा मानसशास्त्र तत्त्वज्ञानाच्या छायेतून बाहेर पडून विज्ञानाच्या जगात आपलं पहिलं पाऊल टाकत होतं. तब्बल 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ तात्विक चर्चेत अडकल्यानंतर एक वर्ष असं आलं ज्याने मानसशास्त्राचा चेहरामोराच बदलून टाकला. ते वर्ष होतं 1879. ही तारीख ही कायम लक्षात ठेवायची. महाटेटच्या दृष्टीनं तर ही अत्यंत महत्त्वाची आहे. याच वर्षी जर्मनीच्या लाइप्झिग शहरात विल्हेम वोंट यांनी जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. हा मानसशास्त्राच्या वैज्ञानिक युगाचा अधिकृत आरंभ मानला जातो. वुंट यांनी काय केलं तर त्यांनी आत्म्याच्या जागी बोधावस्थेला म्हणजे कॉन्शियसनेसला अभ्यासाचा केंद्रबिंदू बनवलं. आता बोधावस्था म्हणजे काय तर सोप्या भाषेत आपले विचार, आपल्या भावना आणि संवेदना ज्यांचा आपण थेट अनुभव घेऊ शकतो त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं. आणि म्हणूनच विल्हेल्म वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. ते फक्त मनाचा विचार करत नव्हते, तर आत्मनिरीक्षण म्हणजे इंट्रॉस्पेक्शन ह्या पद्धतीद्वारे ते मन मोजण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या रचनावाद ह्या विचारप्रवाहानुसार ते मनाचे लहान लहान तुकडे करून ते समजून घेऊ इच्छित होते. पण आत्मनिरीक्षण पद्धतीवरही लवकरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कारण असं की प्रत्येकाचे अनुभव आणि भावना या व्यक्तिनिष्ठ असतात. म्हणजे जे मला वाटतं तेच दुसऱ्याला वाटेल असं नाही. त्यामुळे वैज्ञानिक वस्तुनिष्ठता साधणं खूप कठीण होतं. आणि याच गरजेतून मानसशास्त्रात तिसरा आणि सर्वात मोठा बदल घडून आला. या नवीन विचारप्रवाहाने एक अगदी सोपा पण प्रभावी मार्ग सुचवला. जे आतमध्ये चाललंय, जे दिसत नाहीये, त्या मनाचा अभ्यास करण्याऐवजी जे स्पष्टपणे बाहेर दिसतंय, जे पाहता येतंय आणि मोजता येतंय, म्हणजेच आपलं वर्तन, बिहेवियर, त्यावर लक्ष केंद्रित करूया. या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं जॉन बी वॉटसन यांनी. त्यांना वर्तनवादाचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मते मानसशास्त्र हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ विज्ञान असायला हवं, जे मानसिक प्रक्रियांचा संदर्भ न घेता फक्त आणि फक्त निरीक्षणीय वर्तनाचा अभ्यास करेल. इथे खूप महत्त्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा फरक लक्षात घ्या. वॉटसन यांनी सुरुवातीला मानसशास्त्राला फक्त मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं, पण मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांसारख्या नंतरच्या वर्तनवाद्यांनी ही व्याख्या आणखी व्यापक केली आणि त्यात मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचाही समावेश केला. चला तर मग आत्म्यापासून ते वर्तनापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास एका दृष्टिक्षेपात पाहूया आणि यातले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जेणेकरून ते आपल्या कायमचे स्मरणात राहतील.
हा विकासाचा क्रम पाहिल्यावर एक गंमत लक्षात येते. आपण सुरुवातीला पाहिलेल्या वुडवर्थ यांचं वाक्य आठवतंय? ते किती तंतोतंत जुळतं बघा. ॲरिस्टॉटलच्या आत्म्यापासून सुरुवात करून मानसशास्त्राने मन आणि वुंट यांची बोधावस्था मागे टाकली आणि शेवटी वॉटसन यांच्या वर्तनावर येऊन ते स्थिरावलं. ही सारणी आपल्याला 3 मुख्य टप्पे आणि त्यांचे प्रणेते अगदी स्पष्टपणे दाखवते. ॲरिस्टॉटल, मानसशास्त्राचे जनक, ज्यांनी आत्म्याचे शास्त्र मांडलं. विल्हेल्म वुंट, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक, ज्यांनी बोधावस्थेचे शास्त्र मांडलं. आणि जॉन बी वॉटसन, वर्तनवादाचे जनक, ज्यांनी वर्तनाचे शास्त्र मांडलं. हे तिघं आणि त्यांच्या व्याख्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता हा सगळा इतिहास समजून घेतल्यानंतर महाटेट परीक्षेच्या दृष्टीनं यातले नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे ते पाहूया. कारण इतिहास समजून घेण्यासोबतच परीक्षेत गुण मिळवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? परीक्षेमध्ये काही सामान्य चुका हमखास होतात त्या टाळल्या पाहिजेत. पहिली चूक, मानसशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल आहेत, तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक विल्हेल्म वुंट आहेत, यात गोंधळ करायचा नाही. दुसरी गोष्ट, विकासाचा क्रम पक्का लक्षात ठेवा. आत्मा, मग मन, मग बोध आणि शेवटी वर्तन. आणि तिसरं, वॉटसन यांची मूळची मानवी वर्तनाची व्याख्या आणि नंतर आलेली मानव व प्राणी वर्तनाची व्यापक व्याख्या, यातला फरक स्पष्टपणे माहीत असायला हवा. आता असं वाटू शकतं की हा फक्त इतिहास आहे, पण तसं नाहीये. वर्तनवादाची तत्त्व आजही आपल्या अभ्यासाच्या पद्धतींवर थेट प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, नियमित सराव केल्याने चांगला निकाल मिळतो किंवा एखादा अवघड विषय टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्यावर स्वतःला छोटीशी ट्रीट देणं, ही सगळी प्रभावी तंत्र वर्तनवादातूनच आलेली आहेत. ही गोष्ट लक्षात घेणं खूपच रंजक आहे. मानसशास्त्राच्या एकूण इतिहासापैकी जवळपास 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ हा तत्त्वज्ञानाचा होता. आज आपण ज्याला वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ मानसशास्त्र म्हणतो, तो दृष्टिकोन तुलनेने अगदी नवीन आहे, केवळ 100-125 वर्षांपूर्वीचा. तर आत्म्यापासून सुरू झालेला हा प्रवास वर्तनापर्यंत पोहोचला. पण गंमत म्हणजे आज बोधात्मक मानसशास्त्र म्हणजे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी पुन्हा एकदा विचार, स्मृती यांसारख्या मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासाला महत्त्व देत आहे. म्हणजे मानसशास्त्र पुन्हा एकदा मनाकडे वळताना दिसतंय. तर मग मानसशास्त्राच्या कथेचा पुढचा अध्याय नेमका कोणता असेल, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.